बघतो 10 वाजायला फक्त 15 मिनिट बाकी आहेत आणि समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनी आणि सर्व तरुण मित्रांनो, माझ्या आधी आदरणीय रहीम साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत होते। त्यांनी आपल्या शहरामध्ये काय घडायले, काय चालू आहे नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 10-15 वर्षांमध्ये आपल्याला सांगितलं आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे सगळं चालू असताना आपल्या शहरामध्ये जे रस्ते, पाण्याची योजना, गार्डन आणण्याचं काम आमदार नमिता मुंडांनी त्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। आज समोरचे लोक मोठमोठ्याने आपल्याला सांगतायत की आम्ही अमुक शहराचा विकास केला, तमुक केला, आम्ही गावाला मी असताना असं व्हायचं, मी असताना तसं व्हायचं। मला त्यांना आता बऱ्याच जणांनी इथं महिला आहेत, त्या महिलांनी माझी ती प्रेस कॉन्फरन्स मी घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती, ती पाहिली नसेल तर माझी त्यांना या ठिकाणी विनंती आहे की ती प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघा आणि माझी बघितल्यानंतर विकास पुरुष साहेबांची तर 100% बघा। त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, त्याचा एक तुम्हाला मी रेकॉर्डिंग माझी आणि त्यांची ऐकवणार आहे, तर तुम्हाला त्या रेकॉर्डिंग मध्ये फरक लक्षात येईल की साहेब नेमकं काय म्हणतात। मला वाटतं साहेबांनी त्यांच्या कॉलेजसाठी पाईपलाईन नेली आहे आणि पाणीपट्टी आपण त्यांना भरायला सांगितली होती की कॉलेजमध्ये पाणीपट्टी त्यांनी भरली पाहिजे। 10 वर्ष 2015 साली त्यांनी पाणी घेतलेलं आहे। म्हणजे रहीम साहेबांनी तुम्हाला जे सांगितलं ना 90,000 नंबरची पावती आणि आता जे सांगितलं, तर मी त्यांना विचारलेला प्रश्न आहे, थोडा जरा माईकचा आवाज वाढवा म्हणजे मोबाईलचा आवाज बाहेरपर्यंत जाईल। हो घेतो संजय भाऊ, आता वरीच जायचंय, मागं बघायचं नाही आपल्याला तुम्ही असल्यावर। पाणीपट्टीमध्ये 2 महत्त्वाचे विषय तुमच्या समोर मांडणार आहे। त्यामध्ये त्यांचं राष्ट्रसंत भगवान बाबा चौकाच्या उजव्या हाताला आपण इकडे पाहिलं तर त्यांचं मोदी लर्निंग सेंटर आहे। शहराच्या हद्दीच्या बाहेर असणाऱ्या मोदी लर्निंग सेंटरला, ज्याचा अंबेजोगाई नगरपालिकेचा तीळ मात्रही संबंध नाही, त्यांना नगरपालिकेनं पाणी पुरवावा असा कुठलाही नियम नाही। ते अंबेजोगाई शहराच्या हद्दीच्या बाहेर होतं त्यावेळेस। 2015 सालची गोष्ट बोलतोय मी। 2015 साली आज पण हद्दीच्या बाहेर येते पाईपलाईन ही त्यांनी डायरेक्ट त्यांच्या शाळेवरती नेलेली। आता 2.5 इंची 3 इंची पाईपलाईन आपण जर कॉलनीतून फिरवतो तर तिथं सब वायर असतात, सब कनेक्शन होतो। समजा हा मेन रोड आहे, ह्याच्या आतमध्ये कॉलनीज आहेत, त्या कॉलनी आतमध्ये लाईन्स पडतात, बारके बारके पाईप आतमध्ये जातात। अंबेजोगाईच्या त्यावेळेसच्या नगरपालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याची हिंमत झाली नाही की ह्या लाईनला सब कनेक्शन टाकावे। मग हे आमचं खोटं असेल तर मी जशी आज पत्रकार परिषद घेऊन ह्याविषयी बोलतोय, त्यांनी उद्या बोलावं, परवा बोलावं। मला त्यांच्यावरती वैयक्तिक काही बोलायचं नाही। त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय मला त्यांच्याशी काही घेणं मला माझ्या गावात तुम्ही काय करताय ह्याच्याशी मला बोलायचंय आणि त्या विषयावरती इथं बोलतोय मी। 10 वर्षामध्ये डिसेंबर 2015 पासून डिसेंबर 2025 त्यांनी किती रुपयाची पाणीपट्टी भरली हे जाहीर करावं आणि असे आता मी त्यांना विचारलं की तुम्ही डिसेंबर पासून पाणी वापरताय, तुम्ही गावाला किती पाणीपट्टी भरली आणि काय भरली हे तुम्ही सांगावं। आता तुम्ही साहेबांचं जी पत्रकार परिषद काल त्यांनी घेतलेली त्याचं तुम्ही उत्तर ऐका आणि महिलांनी तर पहिले ऐका, हे उत्तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं उत्तर आहे। हे तुम्हाला कळेल की ते जे आज तुम्हाला गल्ली गल्लीतून भेटून बोलायलेत ना, आता त्यांचा आवाज ऐका तुम्ही। माझी माहिती अशी आहे, ऐका त्यांचा उद्या। माझ्याकडे माझी माहिती आहे, मी कागद तुम्हाला आज दाखवणार नाही, त्यांनी काय दाखवलं तर परत एक पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला कागद दाखवीन। माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 1 रुपयाची पाणीपट्टी सांगतात की मी माझ्या आईच्या नावाने त्या ठिकाणी एक कनेक्शन आमच्या शेतामध्ये घेतलेलं होतं की त्या शेतामध्ये जर इमर्जन्सी जर एखाद्या वेळेस आमचे तिथं 2-3 बोर आहेत, त्या बोरला पाणी जर नसेल तर इमर्जन्सी त्या माध्यमातून आम्हाला पाणी त्या ठिकाणी मिळेल आणि नळपट्टी देण्याची। म्हणजे तुमच्या घरी पाणी नाही आलं तरी चालेल, ह्यांच्या शेतात ह्यांना पाणी पाहिजे। हा आवाज कोणाचा आहे? आणि आता तुम्ही 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 अरे राहुल गांधीच्या पुढचे थे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे तर फक्त आता म्हणतायत बघा, तुमच्या अंबेजोगाई नगरपालिकेचा नाही, देशातल्या कुठल्याच नगरपालिकेचा नियम नाही की पाणी शेताला दिलं पाहिजे म्हणून। आता जेव्हा मी पाणीपट्टीचा विषय बोललो तर ऐका ते काय म्हणतात।
जबाबदारी ही माझी नाही, नगर परिषदेची होती. त्यांनी नळपट्टी दिलेली नाही. ती ज्यावेळेस आणि त्यांचं म्हणणं आहे का परत एका तरी प्रश्न की माझ्या आईच्या नावाने त्या ठिकाणी त्यांनी जे म्हणतात की पाणीपट्टी भरण्याचा जो विषय तो त्यांचा नाही म्हणून बोर आहे, त्या बोरला पाणी जर नसेल तर इमर्जन्सी त्या माध्यमातून आम्हाला पाणी त्या ठिकाणी मिळेल. आणि नळपट्टी देण्याची जबाबदारी ही माझी नाही, नगर परिषदेची होती. त्यांनी नळपट्टी दिलेली नाही. ती ज्यावेळेसही नळपट्टीची काही आता बघा, ज्यांच्या ताब्यामध्ये 25 वर्ष नगरपालिका आहे ती व्यक्ती काय सांगताय आपल्याला की नळपट्टी भरण्याची जबाबदारी माझी नाही. मग अशा व्यक्तीला तुम्ही निवडून देणार आहेत का, मी विचारण्यासाठी तुमच्या समोर या ठिकाणी आलोय. आणि हे मी म्हणत नाही, मी कालपर्यंत पत्रकार परिषद घेतली तर सगळ्याला वाटत असेल की हे खोटं बोलतोय, हे काहीतरी वेगळं बोलतोय. तुम्ही माझं पण ऐकलंय आणि त्यांचं पण ऐकलंय. आणि ते काय म्हणतात की आमच्या शेतामध्ये कनेक्शन आम्ही घेतलं. गावात 15-15 दिवस पाणी नसताना ह्यांना शेतात पाईपलाईन करायला कुणी सांगितलं? कुणी अधिकार दिला ह्यांना शेतात पाईपलाईन न्यायचा? आज अंबाजोगाईला 15-15 दिवस पाणी नाही. 2.5 इंची पाईपलाईन, एखाद्याच्या शेतामध्ये 1.5 इंची जर बोर असलं ना तो ते शेतकरी वर्षभर सुद्धा म्हणतो की बाबा माझ्या किमान बोरला पाणी आहे. 2-2.5 इंचाची पाईपलाईन गावची यांनी यांच्या शेतात नेली आणि तुम्ही ह्यांना विकास पुरुष म्हणता. कोण आहे त्यांचे कार्यकर्ते विकास पुरुषवाले? काय म्हणतायत हे? आणि इथं येऊन त्यांनी सांगितलं की आम्ही गावाला पाणी देऊ. गावाचे पाणी पळणारे लोक आहेत हे, गावाला पाणी देणारे नाही, हे तुम्ही कधीतरी आता ओळखलं पाहिजे. आणि हे ओळखून तुम्ही या ठिकाणी प्रामाणिक काम त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं मी जे प्रश्न मांडले, माझा तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बऱ्याच जणांचे अंबाजोगाईच्या नगरपालिकेचे जे कॉम्प्लेक्स आहेत तिथं गाळे असतील 10x12चे, 12x15चे, 15x18चे, जे काही नगरपालिकेच्या मालकीचे गाळे जे एखाद्या दुकान चालवणाऱ्या व्यक्तीने किरायाने घेतलेत की ऑक्शन मध्ये घेतलेत, आहेत काही तर कोणी तसे की ज्यांचा गाळा आहे? किती भाडं आहे तुम्हाला वर्षाला? नाही, नगरपालिका किती घेते? तर जुन्या मालकात तुमचं 3-4 हजार रुपये घेत असेल. समजा ज्याचं गाळा आहे त्याच्याकडून 3,000 रुपये नगरपालिका घेत असेल, तर एखाद्या गाळ्यातून नगरपालिका 3,000 रुपये घेत असेल तर वर्षाचे किती होतात? 36,000 रुपये. आणि 12x15चा गाळा म्हणजे 125-150 फुटाचा गाळा, बरोबर? साहेबांचं लॉज आहे 4,000 स्क्वेअर फीटचं. म्हणजे साहेबांच्या लॉजची जी एक रूम आहे ती या गाळ्याच्या साईजची आहे. त्यांच्या लॉजची एक रूम ह्या गाळ्याच्या साईजची आहे. साहेब वर्षाला नगरपालिकेला देतात 21,000 रुपये फक्त घरपट्टी म्हणून. किती देतात? 12x15 दुकान असणारा आणि 15 खोल्याची लॉज असणारा माणूस 21,000 अन्याय आहे का नाही हे मला या ठिकाणी विचारायचं. काय म्हणून आपण त्यांना निवडून द्यायला लागलो? काय कारण आहे निवडून देण्याचं? मी त्यांना प्रश्न विचारला. आता त्यांचं मी ते एक LED व्हॅन बघितली, इथंच लावलेली होती त्यांची LED व्हॅन. त्यांची सभा झाली ना काल परवा कोपऱ्यात. हो सांगतो. तर ते कचऱ्याचा जो विषय तुम्हाला मी सांगत होतो, इथं त्यांची व्हॅन लावली होती आणि ते 1 दिवसाचे मुख्यमंत्री स्टेजवरून बोलायले होते. मी त्यांचं ते भाषण ऐकलं. तर मी त्यांचं भाषण ऐकलं, त्यांनी ते कचरा आहे तिकडे त्या स्क्रीनकडे हात करून त्यांचे नेते आणि ते भाषण करायला होते. आणि मला वाटलं यार हा 1 दिवसाचा मुख्यमंत्री आहे, अंबाजोगाईला आला आहे आणि गावाला काय केलं ह्यांना माहित कसं काय नाही? मुख्यमंत्र्याचा अभ्यास दांडगा पाहिजे. आणि कसा अभ्यास तिथं पाहिजे? मग त्यांनी काय केलं? त्यांनी ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं. पण तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला हे माहित पाहिजे. काय माहित पाहिजे मी तुम्हाला सांगतो. आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये साहेब नगराध्यक्ष असताना आणि साहेबांच्या भाऊजाई नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी 2 गाड्या ज्या 4 व्हीलर आहेत, 4 व्हीलर गाड्या, घंटा गाडी नाही, 4 व्हीलर गाड्या या ठिकाणी त्यांनी तिथं बोगस बिल काढण्यासाठी वापरल्या.
आणि घंटा गाड्या त्या ठिकाणी बोगस बिल वापरल्यानंतर ते बोगस बिल काढली। मग तुम्हाला माहिती का की अशा गाड्या बोगस दाखवून रोज 12-12 चक्रा मारायच्या। 12-12 चक्रा ज्यावेळेस त्या मारायच्या तर त्यावेळेस हे बोगस बिल उचललं जायचं। तुम्ही विचार करा, हे बोगस बिल काढण्यापेक्षा ह्यांना घंटा गाड्या का घेता आल्या नाहीत? आणि गाड्या कोणत्या होत्या? 4 व्हीलर होत्या। मग मी साहेबांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आरटीओ ऑफिसच्या खोट्या गाड्या दाखवून 4 व्हीलर गाड्यामध्ये तुम्ही इथून कचरा दिला असं दाखवताय, ही गावाची फसवणूक आहे। गावामध्ये बोगस बिल काढले गेलेत, खोटे बिल काढले गेलेत। कचरा घंटा गाडीमध्ये नेण्याच्या ऐवजी 4 व्हीलर मध्ये कचरा नेलेला दाखवलाय, हे चुकीचं नाही का? तर साहेबांचं उत्तर आहे, मी सगळ्यांना त्यांचं उत्तर पाठवतो उद्या। माझी सर्व मुलांना विनंती आहे की सर्व महिलांना, पुरुषांना, मुलांना ते उत्तर ऐकू द्या। तर साहेबांचं मत असं आहे, असं कुणी केलं असेल तर ते देवाला माहिती, आणि देवाला माहिती। पण त्याच्याही पेक्षा पुढे काय म्हणले ते, हे सगळं बघण्याचं नगराध्यक्षाचं, नगरसेवकाचं काम नाही। जी व्यक्ती तुमच्या गावात तुमचा कचरा उचलण्याच्या ऐवजी खोटं बिल उचलत असेल, खोट्या गाड्या दाखवित असेल, तुमच्या समोर तिथं होत असेल, ह्याचा अर्थ तुमच्या परवानगीशिवाय हे होऊ शकत नाही, तुमची ह्याच्यामध्ये भागीदारी होती म्हणून हे या ठिकाणी हो कचरा तिथं उचलण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार केला गेला। आणि आज आमदारांनी अंबाजोगाई शहराला ह्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन असताना ह्यांनी काही केलं नाही। आमदार नमिता मुंदडांनी पाणी पुरवठा योजना धनेगावून मंजूर करून आणलेली आहे आणि 206 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे, 206 आणि पुढच्या 12 महिन्याच्या आत तुमच्या गावाला 1 दिवस आड पाणी आमदार नमिता मुंदडाच्या माध्यमातून भेटणार आहे आणि ते प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्या दिवशी काकाजी नगराध्यक्ष होतील, ज्याच्या कोणाच्या शेतामध्ये पाईपलाईन गेलेली असेल ती शेताची पाईपलाईन काढली जाईल आणि तुम्हाला त्या हक्काचं पाणी दिलं जाईल, हा आमचा निर्धार त्या ठिकाणी आहे। कुणी गावाच्या बाहेर, हद्दीच्या बाहेर पाणी देण्याचं काही कारण नाही। कोणाचं शेत असेल, काय असायचं असेल, गावातलं पाणी गावात राहिलं पाहिजे। हे तुमच्या हक्काचं पाणी आहे, तुमच्यासाठी असणारं पाणी आहे। गावाला 15-15 दिवस पाणी न भेटता तुमच्या शेताला 2.5 इंची पाईपलाईन टाकण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? आणि आज लोकांसमोर पितळं तुमचं उघड झालंय, पाणी तुम्ही त्या ठिकाणी वापरता हे लक्षात आल्यानंतर तुमची ही भाषा की मला कोणी पाणीपट्टी मागितली नाही? अरे कुठला कर्मचारी हिम्मत करणार आहे साहेब तुमच्या कॅबिन मधून पाणीपट्टी मागायचा? आपलं कर्तव्य ते पाणीपट्टी भरली पाहिजे, आपण स्वतःहून भरलं पाहिजे। आज तुमच्या इंग्लिश स्कूल मधून एखाद्याची फीस राहिली तर 4 फोन येतात, 3-3 फोन येतात, फीस भरा, लवकर भरा। मग तुमच्या घरून कधी फोन आला नाही का साहेब की पाणीपट्टी भरा? कधी तुम्हाला कोणी म्हणलं नाही का पाणीपट्टी भरा म्हणून? काय कारण आहे? मग आपल्या गावाला वेटीस धरण्याचा प्रकार कशामुळे चालू आहे आपल्या गावासाठी? आणि आज उद्या परवा 3 दिवस ते तुम्हाला काही सांगतील, कुठलेही खोटे फोटो दाखवतील, कुठलेही तुम्हाला खोट्या गोष्टी सांगतील, मी अमुक केले, मी तमुक केले, काही त्यांनी केलेलं नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्या गावाला जे काही काम आणलेत तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा। जसं आमदार नमिता मुंदडांनी गार्डन आणलं, आपल्या इथं गार्डन चालू आहे गुरुवारपेठमध्ये, आणि आपल्या नगरपालिकेच्या शेजारी गार्डनचं काम चालू आहे। 25 वर्षामध्ये जी व्यक्ती 15 वर्ष रोज सकाळी उठून नगरपालिकेच्या शेजारी त्यांचा पंप आहे, त्यांच्या पंपाच्या नगरपालिकेच्या मध्ये गार्डन आहे, का बरं ह्या व्यक्तीला गार्डन बंद दिसलं नसेल 15 वर्ष? ह्याचा विचार तुम्ही करणार नाहीत का? तुमचे लेकरं लहानाचे मोठे व्हायला लागलेत, त्यांनी कुठल्या गार्डनला जायचं? मग जर गार्डन मध्ये जर तुम्हाला तिथं शेजारी तुमचा पंप असून, शेजारी तुमचं ऑफिस असून, दिवसातले 7 तास तुम्ही तिथं बसून असतात, तर 7 तास बसून असून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी गार्डनला बंद आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसलेलं नाही, माझ्या मतानं हे दुर्दैव आहे। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 3 दिवसामध्ये पुढच्या आपल्याला काकाजीच्या पॅनलला निवडून द्यायचं आहे। आणि काकाजी तुमच्या माझ्यामध्ये राहणारा माणूस आहे, तुमच्यासाठी आणि सहजपैकी मोटरसायकलवर फिरणारा नगराध्यक्ष तुम्हाला मिळणार आहे, आणि ते नगराध्यक्ष तुम्हाला या ठिकाणी पाहिजे। आज त्यांना कुठे तुम्ही बोलवलं तर 5 मिनिटाच्या आत पोहोचणारा माणूस तिथं तुम्हाला पाहिजे, एवढी विनंती तुम्हाला करतो। आणि आमचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार, प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आणि वरी काकाजी, अशा तिघांनाही
छत्री समोरचं बटन दाबून तुम्हाला निवडून द्यायचंय आणि ते तुम्ही निवडून द्या एवढीच तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.